काही ठिकाणी भात दादा लावला. घाटाचं काय नाव आहे या घाटाचं काय नाव आहे? हा घोडीचा घाट बरोबर. घोडीचा घाट. बर बर. हा पहिला डोंगर आहे, इथे आपण थांबलेलो आहे आणि इकडनं असं त्या डोंगराला जाणार. तर इथे छान वाटलंय. पूर्ण टॉप वरती आलोय आम्ही डोंगराच्या आणि असा खाली व्ह्यू दिसतो आणि तो तिकडे रस्ता दिसतोय. तर ह्या डोंगरावरून त्या डोंगरावरती आपण आता जाणार आहोत. शांतता आहे इकडे. समोर पण भाताची शेती करताय. त्याच्यानंतर इकडे खाली सगळा पूर्ण काही ठिकाणी भात दिसतोय आणि इकडे हे झाडे लावण्यासाठी जागा केलेली आहे. यांना लागलेली भूक. माझा नाश्ता तर गाडीतच झालेला आहे, यांचा नाश्ता बाकी होता म्हणून हे खात आहे, नाश्ता करताय. झाली आहे आणि आम्ही निघालोय पुढच्या स्टॉपकडे. तर जे जे स्पॉट आम्हाला छान वाटत आहे तिथे आम्ही थांबून फोटोशूट किंवा व्हिडिओ घेतोय. अजून वॉटरफॉलकडे जायचं आहे, म्हणजे इथून थोडंच अंतरावर आहे, 13 किलोमीटर अंतरावर राहिले, तिथे जाणार आहे. तर असं आता हे पहिल्या डोंगरावरून आपण दुसऱ्या डोंगराकडे चाललोय आणि गर्दीने काही नाही. बहुतेक आहे ना बऱ्याच लोकांना हा स्पॉट माहित पण नसेल. नवीन स्पॉट आम्ही बघितलाय, नवीन वॉटरफॉल कडे चाललोय. आता इथून आपण टर्न होऊन जाणार आहे. आणि पुढच्या डोंगराला टर्न घेऊन एक राऊंड आहे आणि मग तिथून खाली जाणार आहे आपण. आता नवीन ठिकाणी म्हणजे त्याच्याच थोडस पुढे आलोय आणि तो स्पॉट आपण बटरफ्लाय पाहिलं किती येल्लो तर इकडे ह्या साईडला पण असं खाली आहे. इथे पूर्ण भात लागलेला आहे आणि आपल्याला वरून दिसतंय मस्त व्ह्यू. आता आम्ही त्या डोंगरावरून ह्या डोंगरावर आलोय आणि इथे रस्त्याच्याच कडेला इथे गाडी लावली आहे. ह्या साईडला आलोय आणि इकडे डायरेक्ट दरी आहे. तर इथून पण व्ह्यू छान दिसतो. इथे आल्यानंतर आम्हाला एकदम स्वच्छता दिसला, निसर्गरम्य ठिकाण आणि एवढासा सुद्धा कागद किंवा प्लास्टिक नव्हतं. कधी कधी ना मला तर खरंच त्यांना ट्रेकिंगची सवय पण मला नाही आहे. असं गाडी डायरेक्ट आली टॉपवर तर डोंगरावर तर फार बरं वाटतं आणि आज खरंच मला मस्त वाटतंय कारण डायरेक्ट गाडी इथपर्यंत आली आहे आणि आम्ही डायरेक्ट टॉपवर आहोत डोंगराच्या. हा स्पॉट बऱ्याच लोकांना माहीत नसेल म्हणूनच इथे स्वच्छता दिसते. म्हणजे कागदाचा कपडा किंवा प्लास्टिक किंवा काहीच दिसत नाही, एकदम स्वच्छता दिसते.
व्हॅली ऑफ फ्लॉवरला आल्यासारखं वाटतंय. तर हे काश्मीरमध्ये नाही आहे, पण आम्ही एका ठिकाणी आलो. इथं फुलंच फुलं आहे, व्हाईट कलरचे का. मी छान छान फुलं खोडले. फुलांचं नाव मला नाही माहिती, पण मस्त वाटलं. आणि तिथे इतके फुलं होतं, म्हणजे व्हॅली ऑफ द फ्लॉवरला गेल्यासारखंच वाटलं. फील तसंच होत होतं एकदम. आणि इतके हे व्हाईट कलरचे फ्लॉवर आहे ना, तिथे खूप आलेले होते. आणि म्हणून मी थोडेसे खुडून घेतले. आणि त्यांचा छान वास पण येतोय. याला एकच पान होतं ह्या फुलाला, माहीत नाही याचं नाव काय, पण छान वाटलं. आता चला आपण नेक्स्ट स्पॉटकडे जाणार आहोत. भारी दिसू राहिली ती. तुला आवडलं तुम्हाला? मस्त आहे ना. तर छान वाटलं, मस्त फुलांना बघून अतिशय छान वाटलं. म्हणजे आपण खूप असं घनदाट जंगल किंवा असं जिथं कोण नाही तिथं फ्लॉवर वगैरे बघायला मिळतात, पण इथे रस्त्याच्या कडेलाच आम्हाला इतके फ्लॉवर बघायला मिळाले. खूप फ्लॉवर आलेले होते. चाललोय आपण त्याच रस्त्याने, डोंगराला वळसा घालून चाललोय. तर हा नवीनच स्पॉट एक आम्ही बघितलाय, मला खूपच आवडलाय तो. पाऊस असता तर अजून छान वाटलं असतं. इकडे पण एवढा काही पाऊस पडलेला वाटत नाही, कारण खूप पाऊस असताना तरी ते थोडे थोडे झरणे वाहताना दिसले असतात. आणि आता आम्ही घाट आणि या रस्त्याच्या वरतीच इथे आम्हाला फुलं झाडं बघायला मिळाली. खूप फुल झाड आहेत व्हाईट कलरचे. तर आता हे फ्लॉवर आहे ना, मी मस्त छोट्याशा बॅग मध्ये टाकते, कारण ते वरती जर ठेवले तर ते खराब होऊन जाते, खूप तर टिकणार नाही. असं बॅग मध्ये टाकलं. आता वरतून आपण खाली आलोय, थोड्याशा खालच्या स्टेपला आलोय, सेकंड स्टेपला. आणि इथून पण, तर आता इथून शेती कशी दिसते ते आपण बघणार आहोत. पानांचा रंग बघ ना कसा, शेड मध्ये निळे, लाल, हिरवा पण होते, लाल पण आहे, निळा पण आहे. त्यानंतर टाकन हे कोणतं आहे अजून? ते नवीन फ्लॉवर, मस्तांची फुलांची झाडं. तर भाताची शेती वरून खाली छान दिसतं आणि एकदम ड्रोन व्ह्यूने बघितल्यासारखं वाटलं आम्हाला. आणि आता आम्ही एकदम खालच्या स्टेपला, म्हणजे थर्ड स्टेपला उतरणार आहे. आता आपण सेकंड स्टेपला आलोय, आता आपण थर्ड स्टेपला जाणार आहोत खाली.